भान मनाला देव याची आठवण मनाला देव याचं स्मरण मनाला देव त्या देवाचं खरं स्मरण देवाला मनाला करून देऊ आपण आपल्या बरोबर आनंदाचा कारण ही सामग्री इतकी महत्वाची आहे इतकी महत्वाची आहे की खऱ्या अर्थाने स्मरण जे काही देवाचं आहे ते देवाचं स्मरण आपल्याला या साधनेद्वारे आपल्याला साधता येतं नामस्मरण परत परत सांगतो काय अनेक नावं देवाला आहेत किती आहे भरपूर आहे किती देवाची नावं भरपूर आहेत आणि आनंद हे त्या देवाचं एक नाव आहे आणि हे आनंद हे जे काही एक नाव आहे देवाचं ते खरं नाव आहे सगळंच वाटतं मी सांगत नाही खरं नाव काय आहे देवाचं आनंद कारण आनंद हे देवाचं परमेश्वराचं आणि आपलं सर्वांचं स्वरूप आहे म्हणून आपण आनंदाचं स्मरण करतो म्हणजे खरं नामस्मरण आहे तसं खरं नाम आनंद आहे असं सद्गुरू सांगतात तसं आनंदाचं स्मरण म्हणजे खरं नामस्मरण आहे आजच्या दिवसामध्ये किती मंडळींनी त्या देवाचं नाव देवाचं स्मरण केलं कारण हे शब्दच असे आहेत ना आनंद म्हटलं की आनंदच होतो आपल्या कणकवली शाखेमध्ये पण प्रसिद्ध झालेला आहे एक ठराविक लेखन त्याची एक आहे कारण दर बुधवारी मी समरी त्याची सांगणं आणि ते लिखित स्वरूपामध्ये तिथे आहे आणि ते घरामध्ये पण जाते नाही का कॉन्फरन्स कॉलद्वारे देशपांडे साहेब ऐकत असतात आमच्या मिसेस त्यांना मला वाटतं माझ्या फोनवरून लिंक पाठवतात त्याची मला फीडबॅक दिलेला आहे खूप जबरदस्त आहे जबरदस्त म्हणण्यापेक्षा काही काय त्या समरीमधून त्या अभ्यासवाल्याच्या समरीमधून काय त्याचे काय नोट्स काढले त्यांनी खूप छान आणि त्याच्यामधलं एक वाक्य त्यांनी ते त्यांनी किंवा मी सांगतो बऱ्याच वेळा भविष्यामध्ये सुख मिळणं हा भ्रम आहे भ्रम कोणता आहे सर्वसामान्य माणसाला अजून त्याची प्रगती काही थोडी एकही पाऊल टाकलं नाही अशा मंडळींना हे कधीही पटणार नाही कारण प्रत्येक माणसाची मनस्थिती आणि मनाची धारणा अशी आहे की असं मिळालं की सुख होती बरोबर ना हे जे मिळालं की सुख होईल आणि आपलं जे काही 75 दिवसाचं टार्गेट आहे त्याच्यामध्ये पण एक दिवस असा होता की आरशासमोर उभं राहा आणि म्हणा जे जे काही होणार ते चांगलंच होणार आहे चांगलंच होणार आहे जे जे घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे हे आपल्या मनाला फिलिंग करा पण त्याच्या पुढची जी काही पायरी आहे तुम्ही जेव्हा म्हणता जे जे घडणार ते चांगलंच घडणार आहे चांगलंच होणार आहे याचा अर्थ काय कुठेतरी बिटवीन द लाईन्स म्हणजे गुप्तपणे आपल्या खोल अंतर्मनाचे याच्यामध्ये ते स्फुरण आहे
तेव्हा तो एक ठसा आहे, आता आपलं चांगलं नाही. बरोबर आहे ना? होणार आहे ते चांगलंच होणार आहे. म्हणून साहेबांनी जे काय वाक्य ते एक पॉइंट पाठवला की भविष्यामध्ये सुखी होईल हा भ्रम आहे. कारण आता जे काही तुमच्या मनाची स्थिती आहे, आनंदी किंवा निराज्य, आनंद सुखाची किंवा दुःखाची जी काही मनाची स्थिती आहे, त्याच्याच उदरातून, त्या स्थितीच्या उदरातूनच तीच निर्मिती पुढे भविष्यामध्ये, पुढच्या क्षणामध्ये ती निर्मिती होत असते. भविष्यामध्ये ती कधीतरी सुखी होईल हा भ्रमच आहे. कारण तुमचं जर आता तुम्हाला वाटत आहे की बाबा नाही मी सुखी नाहीये, हे मिळाल्यावर किंवा साक्षात्कार झाल्यावर मी सुखी होईल, नाही. कारण भविष्य हे येतं, कधी येतं? वर्तमान घडूनच येतं. त्यामुळे त्या भविष्य हा काल्पनिक भाग आहे, बरोबर ना? भविष्य जेव्हा आपल्या वाट्याला येतं ते म्हणजे वर्तमान घडूनच येते, बरोबर ना? वर्तमानच क्षण तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या क्षणामध्ये जे काही तुम्ही करता, जे काही चिंतन करता, जे काही विचार करता, त्यामधूनच त्याच्या उदरातूनच पुढचा क्षण निर्माण होत असतो. म्हणजे जसे तुम्ही विचार करता तसा तुमच्या जीवनाला होत असतो. सद्गुरूंचं वाक्य. मग आता काय करायचं आपण? वर्तमान क्षण जगता आला पाहिजे. आणि बघा आपल्या जीवनामध्ये जरा थोडस पाठीमागे वळून पहा. असं झाल्यावर मी सुखी होईल बाबा असं वाटत होतं, बरोबर ना? लग्न झाल्यावर सुखी होईल असं वाटत होतं, मला पण वाटत होतं, तुम्हाला पण वाटत होतं. झाले का लग्न झाल्यावर सुखी? मुलगा झाल्यावर, अमुक झाल्यावर, तमुक झाल्यावर, असं घडल्यानंतर मी सुखी होईल, ही जी काही मनाची जन्मोजन्मीची जी काही धारणा असते ती धारणा मोडीत काढल्याशिवाय तुम्हाला सुख नाही, तुम्ही आनंदी होणार नाही. आणि हा विषय आपण अनेक अंगाने पाहिलेला आहे, ओके नाही? पाहिलंय ना? आपण आता असं बसलो आहोत, किती आनंदाचा आहे. माझा प्रश्न प्रत्येक प्रवचनामध्ये एकच असतो की सकाळपासून केलेली अशी ऍक्टिव्हिटी सांगा, असा क्षण सांगा की ती दुःखाची. किती गहन प्रश्न आहे ना? मनाला ती सवय लागलेली आहे म्हणून ती दुःखाची झालेली आहे. सवय काय झालेली आहे? त्या मनाला ऊर्जाच मिळत नाही. सकारात्मक चिंतनाची जी काही ऊर्जा असते ना, ती ऊर्जा त्या मनाला मिळतच नाही. त्यामुळे जीवनाचाच कंटाळा येतो. दोन घटना सांगतो मी. सकाळी तुम्ही डोळे उघडले, छानपैकी आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आनंदाचे का दुःखाचं? आनंदाचं आहे. पण ती ऊर्जा मनाला न मिळाल्यामुळे तुमच्या देहामध्ये एक निस्तेजता, निस्तेज झालेली आहे. ही ऊर्जा आहे आतमध्ये, ती जागृत होतच नाही. त्याच्यामुळे मग दुसरा माणूस काय म्हणतो, बापरे परत उजाडला आजचा दिवस, परत कामावर जा, परत भांडी घासा, परत स्वयंपाक करा, काय नाही माझ्या वाट्याला आलेला आहे. हे काय म्हणणार आहे? जीवनाचा अर्थच माहिती नाही.
म्हणून काय करायचं आहे, आनंदात आहे ऐश्वर्यात आहे. आणि त्याच्यामधलं कृती तसं आहे स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे ते मला आपल्याला सांगता येईल. जेव्हा तुम्ही आनंदी अवस्थेमध्ये जे जे काही करता, जे जे काही प्रयत्न करता, कारण मी आनंदात आहे ऐश्वर्यात आहे असं म्हटलं की म्हणा की महत्वाकांक्षेचं काय, मला अमुक अमुक कमवायचं आहे, अमुक अमुक मिळवायचं आहे, मग त्याचं काय होणार, उलट होतं सगळं. ही जी काही ऊर्जा आहे ही देहामध्ये स्फुरण पावते आणि देह येताना ज्ञानेश्वर मम्मी सांगितलेलं आहे की देह मिळाला की तुम्हाला कर्म करणं, काम करणं म्हणजे काय आहे, कंपल्सरी आहे. कारण ते ऊर्जा स्वस्त बसू देत नाही तुम्हाला. मूर्ती लावणी देहाची खंत करती कर्मांची ते गावून दे अज्ञानी बनलेला आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अशा आनंदी अवस्थेमध्ये असता आणि आनंदी अवस्थेमध्ये जे करता कोणतंही काम, मग साधं जेवण करायचं असू द्या किंवा श्वासोश्वास करायचा असू द्या किंवा वाट्याला आलेलं काम असू द्या, ते अशा काही अवस्थेमध्ये करता की त्याची प्रयत्नाची दिशा ही अचूक असते. त्यामुळे त्या कार्यामधून तर आपल्याला आनंद मिळतोच, पण ते अचूक दिशेने असल्यामुळे तुम्हाला यश हमखास मिळतं. हमखास मिळणार. कंडिशन एकच, आनंदी अवस्थेला हे आपण केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता म्हणजे समाधानी असतात. दादांचं वाक्य आहे, समाधानाच्या अधिष्ठानावर तुम्ही जर केलं तर तुम्हाला महत्वाकांक्षेला बळ मिळतं आणि ते तुमच्या घरामध्ये अक्षरशः सुखाचा, उत्कर्षाचा, वस्तूचा, पैशाचा अक्षरशः पाऊस पडतो. आणि कपाळावर हात मारून केलं रे केलं की ते यश देईलच असं नाही. आणि जरी यश मिळालं ते तुम्हाला मिळालं हातामध्ये, तर त्या मनाला लागलेली सवय जी काय आहे ना, ते हवं ते पाहतं. त्याच्याकडे पाहिल्यानंतर मनाच्या अंधार कोठडीत जात आहे, त्याच्याकडे लक्षही देत नाही. आणि ती सवय लागलेली असल्यामुळे कितीही मिळालं तरी हा खड्डा भरतच नाही. आपल्या मनाचा जो काय खड्डा आहे तो भरतच नाही. त्याला भरण्यासाठी एकच काय वस्तू आहे ती म्हणजे आतमध्ये असणारा आनंद, स्वानंद, त्याने तो भरायचा आहे. आणि हा आनंद भरण्याकरता, पूर्णता येण्याकरता, हा खड्डा जरा भरण्याकरता एवढी एक साधना पुरेशी आहे. आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. ओके, मग त्याच्या पुढचं शास्त्र आपल्याला आधीच आहे. कारण आपण जे काही कर्म करतो, जे काही काम करतो, जे काही जीवन जगतो, ते प्रत्येक गोष्ट ही आनंदाची आहे. आहे का? काय वाटतंय? आहे का? नक्की ना. फक्त ते करायला पाहिजे बाबा. आपण म्हणतो कृतज्ञता 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 ही ग्रोथ आहे, कृतज्ञता ही शक्ती आहे, कृतज्ञता ही भक्ती आहे. पण कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे कधी करायची, कशी करायची हा प्रश्न आहे. माझ्याकडे खूप छानपैकी बंगला आहे, मी कृतज्ञ नाही. त्यांनी मला खूप चांगलं जेवण दिलं, कृतज्ञ आहे नाही. तुमच्या फॅनमुळे मला हवा मिळते आहे, गारवा मिळतो आहे, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे नाही. ते शब्दच राहणार. म्हणून कृतज्ञतेला बळ कधी येईल, त्याच्यामध्ये भाव कधी येईल, त्याच्यामध्ये तुमच्या भावना कशा उतर, भाव करावे आपुलासा देव करावे, तो भाव कधी येईल जेव्हा तुम्ही त्या वस्तूचा, त्या मदतीचा,
त्या सहकार्याचा किंवा ज्या ज्या काही वस्तू आहेत आपण जीवनाचा उपभोग घेतो आहोत तेव्हा ते आनंदाचं आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर ते केलं आणि तेव्हा जर म्हटलं धन्यवाद, थँक्यू, तेव्हा मग खऱ्या अर्थाने ते कृतज्ञतेमुळे आनंदाची स्पंद लागते. गरम झालेला आहे, तुम्ही आला, आल्यानंतर फॅन लावला, फॅन लावल्यानंतर बरं वाटलं. या आनंदी बरं वाटलं म्हणजे आनंदी अवस्था. आणि त्या आनंदी अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता ती खरी कृतज्ञता. जेवण झालं, जेवण केलं, अरे छान होतं, खूप छान पैकी, इतक्या लोकांनी मदत केली, शेतकऱ्यांनी केली, बायकोने करून दिलं आणि मग त्यामुळे मला हे जेवण करायला मिळालं, मी खूप कृतज्ञ आहे. शब्द माझं तरी मत आहे असं. पण शब्द नंतर भाव हळूहळू येईल तर त्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. पहिला घास टाकला तोंडामध्ये आणि तुम्हाला त्या चवीचा आनंद झाला. चव घेताना आनंद मिळतो ना, काय खाली तेही कळत नाही. ती चव घेतली, थँक्यू, तेव्हा म्हणा आनंदी अवस्थेमध्ये म्हणा. आणि अशा आनंदी अवस्थेमध्ये उपभोग घेत असताना जीवनाचा वस्तूचा तेव्हा तुम्ही त्या याला थँक्यू म्हणाल, कृतज्ञता व्यक्त कराल, धन्यवाद म्हणाल, तेव्हा मग ती कृतज्ञता तुम्हाला आनंदाकडे घेईल. तेच तुमच्या याच्यामध्ये काय करेल, ते खरं पुण्य आहे. जमेल का? त्यामुळे भूतकाळ होऊन गेलं आणि मी खूप कृतज्ञ, ते शब्द राहिले. ते उपभोगत असतानाच तुम्हाला ती कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. समोर खूप ऑडियन्स आलेला आहे आणि तिथे माझा आता तबला वादन आहे, याचं नेहमी उदाहरण घेतो. तबला वादन ओके नाही आहे, एवढे लोक आलेले आहेत, किती छान, थँक्यू. आनंदी अवस्थेमध्ये, अशा आनंदी अवस्थेमध्ये तुम्ही तबला वाजवायला बसता, सगळ्या काळ्यांचा कडकडाट. पण एवढे लोक आता कसं वाजवणार मी, कसं होणार, काय होणार, चांगलं होईल का, याची काळजी सुरू होणार. आनंदी अवस्थेमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी केली की त्या ऍक्टिव्हिटी मधून तुम्हाला यशच मिळतं आणि शिवाय आनंद तुम्ही करू. एवढी मला वाटतं आता देशपांडे साहेब समोर आहेत म्हणून ते सुचलं की भविष्यामध्ये सुख मिळेल हा भ्रम आहे. कारण आत्ताच्या क्षणापासून आत्ताचा जो काय आहे आत्ता, यामध्ये आत्तामध्ये तुमची जाणीव कशी आहे, आनंदी आहे का चिंताची आहे का काळजी करणारी आहे, सुखाची आहे, त्याच्या मुद्रातूनच पुढच्या क्षणाचा जन्म होतो आहे. पुढचा क्षण त्याच्यातून निर्मिती होत आहे. म्हणून सगळे सिद्धांत नाही म्हणला, म्हणतात जसे तुमचे विचार तसं तुमच्या जीवनाला आकार, जसं तुमचं स्मरण तसं तुमचं जीवन. तुमचं स्मरण असेल आनंदाचं, जीवन आनंदाचं. आणि ज्या किरकोळ आपल्या गोष्टी घडत असतात दुःखाच्या, मनाविरुद्ध झालेल्या, त्या अक्षरशः फालतू असतात. गाडीची ही त्याला आपल्या जीवनाच्या अपेक्षेमध्ये किंमत असते. पण ह्या फालतू गोष्टीत जेव्हा तुम्ही महत्वाच्या ठेवता तेव्हा ते तुम्हाला, तुम्ही त्याला खूप महत्व देता. तुम्ही अपमान केला, तुझी तोटा झाला, तुझी अजून काय 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 बाबा दुःखी होण्याला काय काय कारण आहे, शांताराम काय काय कारण आहे. सगळ्या जीवनाच्या अपेक्षेमध्ये फालतू आहे. आणि फालतू गोष्टीला आपण जेव्हा महत्व देतो म्हणजे काय, तेच परत परत चिंतन करतो, परत
परत परत चिंतन केलं, त्याला महत्व दिलं आणि त्याला महत्व दिलेलं की तीच घटना तेच हे तुमच्या मानगुटीवर बसतं आणि तुमचं आनंदमय असणारं जीवन लक्षात ठेवा होतं. कारण अभ्यास वर्गामध्ये आपण जरा थोडस वरच्या पातळीवर जाऊन हे आपण चिंतन करतो आणि हाऊ टू ऍक्टिव्हिटीज ऍक्च्युअलाइज इट, कसं प्रत्यक्ष तुम्हाला जीवनामध्ये आचरणात आणायचं आहे त्याचंही आपल्याला आपलं एक चिंतन होत असतं. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला काय सवड मिळेल, साधना करायची तुमची इच्छा होईल, तेव्हा फक्त किंवा काय कोणत्या कृतीमध्ये आनंदाचे आहेत का दुःखाचे आहेत विचार, काय गडबड आहे, त्या विचारामुळे मी दुःखी होतो, अशांत होतोय, तो माझ्या कामाचा आहे, माझ्या बिनकामाचा आहे, इतरांनी काय करावं म्हणून त्याचा मी विचार करतो आहे. हे तर सर्वसामान्य झालेलं आहे बाबा. काय बायकोने कसं वागावं, मुलांनी कसं वागावं, राहुल गांधींनी कसं वागावं, त्या मोदींनी काय करावं, त्या नगरसेवकांनी काय करावं, यांनी काय, याच्यामध्ये आपण सगळे एक्सपर्ट आहोत. पण मी कोणता विचार करणार आहे, माझ्या संबंधी कोणता विचार करणार आहे त्याचं डायग्नोसिस करा. विचाराला पाहिल्यानंतर त्याच्याकडे पहा, तो बिनकामाचा आहे, मला अस्वस्थ करणार आहे का स्वस्थ करणार आहे. म्हणून असं जेव्हा तुम्ही आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे, हा जर विचार असेल ना तर खरंच आपल्या जीवनामध्ये क्रांती होते. तोच आपला आनंद आपल्या ठिकाणी स्फुरण रूपाने जागृती ऍक्टिव्हेट होईल आणि तो तुम्हाला एक शक्ती देईल. एक लक्षात घ्यायचं, शक्ती आणि आनंद हे वेगळे नाहीतच. जिथे आनंद असतो तिथे शक्ती असते आणि जेव्हा शक्ती स्फुरण होते तेव्हा त्या ठिकाणी आनंदाला घेऊनच ती स्फुरण होत असते. बरोबर आहे ना? आनंद झाला तुम्हाला खूप स्वस्त कसा, एखादी विकेट घेतली तेव्हा तो काय वर्ल्ड कप जिंकला, शेवटच्या क्षणाला काय हो कसली शक्ती येते, तो बॉलर अगदी काय 10 फूट उंच उडी मारतो. मला आश्चर्य वाटतं एवढी शक्ती येते कुठून त्याच्या ठिकाणी. त्या आनंदाला घेऊन ती शक्ती येते. म्हणून जीवनामध्ये असं जर शक्ती पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल तर काय करा, आनंदाचं स्मरण